प्रत्येक ऋतूमध्ये निसर्ग नियमानुसार बदल हा अटळ असतो। त्यामुळे ऋतू हा आपले वेगवेगळे सोहळे साजरे करत असताना मानवाला नवचैतन्याची झळाळी मिळते। ग्रीष्माच्या तडाख्यानं ओसाड झालेल्या रस्त्यावर विविध रंगी फुलांची उधळण शुष्क झालेल्या मनाला ओलावा देत प्रसन्न करत आहे। शिशिरात निसर्ग बैरागी बनतो आणि त्या पाठोपाठ वसंत आणि चैत्रात निष्पर्ण झाडांना नव्या पालवीनं हुरूप आल्याचं पाहायला मिळते। निसर्ग हा कालानुरूप स्वतःची नवनवीन रूपं बहाल करीत असतो। अनादी काळापासून चालत असलेली निसर्गातील परंपरा आजही तशीच कायम आहे। उन्हाळा हा ऋतू अंगाची लाही लाही करणारा असून आपल्या प्रखर किरणांनी आग ओकत अस्तित्वाची जाणीव करून देत असताना रस्त्याच्या कडेला गुलमोहर, बाहवा यांची झाडे रंगीबिरंगी फुलांची उधळण करू लागल्यानं मन तृप्त होऊन जाते। उष्णतेनं सारं रान अक्षरशः करपून निघालंय। चैत्राच्या आगमनानंतर पर्णहीन झालेल्या फांद्यांना नवी पालवी फुटू लागली। पाना फुलांनी पुन्हा वृक्ष बहरून आल्यानं हिरव्यागार गुलमोहर झाडांवर लाल बुंद फुलांची झाडं पाहताच फुलांचा गुच्छ पाहता असल्याचा भास होतोय। अनेक गावालगत असलेली फुलांनी बहरलेली झाडं पाहिल्यानंतर जणू फुलांनी सजावट केलेली कमान उभारल्याची अनुभूती येते। उन्हाच्या झळांनी तप्त झालेल्या दृष्टीला रंगीबिरंगी फुलांनी बहरलेली झाडे दिसतात। डोळ्यांना सुखद गारवा निर्माण होतोय। चैत्रानंतर ओसाड झालेला निसर्ग काहीसा बहरून आल्यानं प्रत्येकाचं मन भरून येत असून निसर्गाचा आविष्कार पाहण्यासाठी प्रत्येक जण थोडा का असेना स्तब्ध होत असल्याचं दिसून येते।